महाराष्ट्रातील शनिदेवाचं शनी शिंगणापूर सर्वांना प्रचलित आहे. आमच्या घरापासून 10-12 किलोमीटर शनी शिंगणापूर आहे. तर आज संगीता आलेली आहे. तर संगीता 2 दिवसासाठी सुट्टीला आली माझ्याकडं. संगीताला ओळखता का तुम्ही? ऐका ना. तर माझी मैत्रीण आहे संगीता आणि आपल्या नर्मदा परिक्रमाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे आम्हाला. तर आम्ही बरोबरच नर्मदा परिक्रमा केली आणि बरोबरच आम्ही रामेश्वर पण केलं आणि आता जाणार आहोत आज शनी शिंगणापूरला. कारण उद्या आहे शनी अमावस्या आणि रविवारी आम्हाला यायला जायचं आहे आगडगावला. तर आमची पंगत आहे आगडगावला. पहिल्याच दिवशी धोंडा आणि आमरस. तर जावयांसाठी ना तिथं आता आगडगावला खूप भारी पंगत आहे पहा धोंड्याची. म्हणजे अधिक महिना सुरू व्हायचा आहे ना, तर ती पंगत आहे पहिल्या दिवशी. तर मग त्याच्यामुळे मी तिला बोलवून घेतलेलं आहे आणि आज जाणार आहोत शनी शिंगणापूरला. तर तुम्हाला मी आज येणार शनिदेवाचं पण दर्शन घडवणार आहे. तर आता आहे ना मस्त असं जेवण करतो, आमरस, चपाती, भजे, कुरडई सगळं आणि मग दुपारी जाऊ शनिदेवाच्या दर्शनाला. तर चला आमच्या बरोबर. तुम्हाला माहीत आहे का, महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव प्रचलित आहे. तेथील घरांना दरवाजे नाहीत यासाठी आणि त्या शनी शिंगणापूरच्या परिसरामध्ये चोऱ्या होत नाही. एखाद्या चोराने चोरी केली तर तो आंधळा होऊन पुन्हा देवापाशी दर्शनाला येतो. तर ही कथा प्रचलित आहे. तर आम्ही आता चाललेलो आहोत शनी शिंगणापूरला. तर उद्या शनी जयंती ही आहे, शनिवार आहे आणि शनी अमावस्या पण आहे. तर उद्या प्रचंड असा गर्दीचा महालोळ असा उठणार आहे. कारण घोडेगावमधूनच शनी शिंगणापूरला जाण्यासाठी भरपूर असं ट्रॅफिक जाम होतं आणि आम्ही जे आसपासच्या गावातील मंडळी असतो ना, तर ते अगोदर दर्शन घेऊन येत असतो. कारण शनी अमावस्येच्या दिवशी इतर लोकांना दर्शनासाठी वेळ मिळावा किंवा त्यांना व्यवस्था व्हावी त्यामुळं. आणि 1 किलोमीटर लांब अशी पार्किंग असते शनिदेवाची. तर ही पार्किंग फ्रीमध्ये असते पहा. तर तिथून शनिदेवाच्या दर्शनाला पायी पायी जावं लागतं. आपल्या जे साधनं आहेत, गाड्या आहेत, ते 1 किलोमीटर लांब असं लावावं लागतं. आणि आता आम्ही संध्याकाळच्या वेळी चाललेलो आहोत शनी शिंगणापूरला. तर तेथील आता परिसर खूप सुशोभित मस्त असं झालेला आहे आणि संध्याकाळच्या वेळी तर विचारूच नका. तिथून पाय निघण्याचं म्हणजे हे होत नाही अजिबात, तिथंच थांबावं वाटतं. तर आम्ही आता 7च्या आरतीला जाणार आहोत. 7 वाजता शनिदेवाची सुंदर अशी आरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि तिथला सुंदर असा सुशोभित परिसर पाहायला मिळणार आहे. तर चला आता आमच्याबरोबर. संगीता आलेली आहे त्यामुळं आता शनी शिंगणापूर आणि आगडगाव देवस्थान कालभैरवनाथ दर्शनालाही जायचे. तेथे आपली जावई धोंडा आमरस पंगत ही उद्या आहे. तर 2 दिवस संगीता आली. तर संगीता माझी खूप बालपणीची अशी मैत्रीण आहे. तर आमची मैत्री खूप छान अशी आहे. तर आम्ही एकमेकींकडे जातो, राहतो 2-2 दिवस आणि एन्जॉय ही करतो सर्व. आमचं तर बादलीला दूध पित होते, फोटो काढा. बादली आणली तीन मामाने. तर शनिदेवाची मूर्ती ही चौथऱ्यावर आहे. शनिदेवाच्या डोक्यावर मंदिर नाही किंवा कळस नाही. तर आपल्याला लांबूनच शनिदेवाचा परिसर सुंदर असा दिसतो पहा. येथे जे दुकानं लागलेलं असतात त्यामध्ये फक्त आपल्याला फुलं, हार, तेल आणि फक्त काळे तीळ हे पाहायला मिळणार आहेत पहा. तर आता आम्ही दर्शनाला चाललोय शनी मंदिरात. उद्या आहे ना शनी अमावस्या असल्यामुळे आता इथं ठिकठिकाणी आहे ना दुकानं लागलीत, हॉटेल उभा राहिलीत आणि मोठे मोठे पार्किंग पण केल्यात बरं का. तर खूप लांब अशा 1 किलोमीटर पार्किंग आहे आणि तिथून पायी पायी यावं लागतं अमावस्येच्या दिवशी. मस्त असं मंदिर सजवलंय. चला आता आम्ही चाललोय मंदिरात. चप्पल इथंच सोडावं लागतं.
शनी मंदिरात जाण्यासाठी आता अंडरग्राऊंड असा रस्ता केलेला आहे आणि खालून आपल्याला शनी मंदिरात जाता येतं पहा. तर असा पहा मस्त सुशोभित असा रस्ता खालून केलेला आहे. तर जास्त गर्दी शनी मंदिरात होत नाही आता. शनिदेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी ना असा अंडरग्राऊंड रोड झालेला आहे आता रस्ता पहा. पूर्ण असा हा रस्त्याच्या खालून आहे. प्रचंड उष्णता असल्यामुळे ना इथं ठिकठिकाणी पाण्याचे फवारे लावलेत. तर ठिकठिकाणी अशा पद्धतीने पहा सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. इथं छत्रपती शिवराय तुकाराम महाराजांचं दर्शन घेताना असं इथं मूर्ती आहे पहा. तर खूप सुंदर परिसर आणि खूप सुंदर असं डेकोरेट केलेला हा परिसर आहे पहा. शनिदेवाच्या दर्शनाला जाताना राईचं तेल, रुईचे पानं आणि नारळ, काळे वस्त्र तर हे सर्व शनिदेवाच्या दर्शनाला जाताना लागतात. तर उद्या सकाळी पहाटे शनी अमावस्या लागणार आहे आणि उद्या शनी जयंतीही असल्यामुळं खूप भाविकांची इथं गर्दी उसळली आहे पहा. तर आजच लोक आता शनी दर्शनाला आलेत. काही लोक इथं स्थळ ठोकून मुक्कामीही राहतात. तर पहा अशा पद्धतीने तेल, तीळ तर इथं वाहत असतात आणि हे मोटरीच्या साह्याने शनिदेवाच्या मूर्तीपर्यंत पोहोचत असतं पहा. तर अशी व्यवस्था इथं केलेली आहे. चलो निकलो आप तो ना पहले जाने में तर आरती झाल्यानंतर आम्ही इथं शनी मंदिराच्या परिसरात बसलो. तर इथं पोह्याचा प्रसाद आम्हाला मिळालेला आहे संध्याकाळच्या वेळी आणि खूप अशी लोक इथं आले होते पहा मुक्कामी. कारण उद्या शनी जयंती असल्यामुळं खूप असं प्रचंड अशी गर्दी असते आणि स्थानिक जे लोक असतात त्यांचं दर्शन होत नाही. तर तुम्ही पहा इथं लोक या पटांगणामध्ये झोपलेले आहेत. आता पायी चालत हे लोक आलेले आहेत शनीच्या दर्शनासाठी आणि खूप सुंदर असा सुशोभित असा परिसर इथं झालेला आहे. तर सर्व व्यवस्था या लोकांची केली जाते पहा. संध्याकाळच्या वेळी नाश्ता, जेवण सर्व काही व्यवस्था ट्रस्ट करत असतं. खूप स्वच्छताही इथे आता आहे. भूक लागली होती दादा. आय लव शनी शिंगणापूर असं पण इथं लिहिलेलं आहे पहा सुंदर असं. तर या दुकानामध्ये घराला, मुलांना नजर लागू नये किंवा गाडीमध्ये किचेन हे सर्व मिळतात पहा. ज्या वस्तू नजर लागू नये त्या वस्तू सर्व इथं मिळतात.
महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे प्रचलित असं देवस्थान आहे. विविध राज्यातून विविध देशातून इथं लोक दर्शनासाठी येत असतात. तर साडेसाती चा प्रभाव ज्यांच्यावर असतो त्यांनी शनिदेवाचं दर्शन घेतल्यावर त्याची साडेसाती जाते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी हे सर्व नांदत असते. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि शनी शिंगणापूर दर्शन घर बसल्या तुम्हाला पाहायला मिळालं पहा. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तर मी आमच्या परिसरातील अहिल्यानगर जिल्ह्यातील तुम्हाला देवस्थानं दाखवत असते.